Hello everyone. As you all aware, we had started the last chapter from your syllabus, that is budgeting. So budget, it is a written plan. It is all about the paperwork. So budget, it is a written plan. It covers the projected activities of a firm for a definite period of a time. Budget, it is a tool of a management for carrying out its various financial activities and for carrying out the functions of planning, coordinating and controlling operations. So budget system, it is a both, that is a plan and as well as a control. So budgetary control, it involves a constant checking and evaluation of actual results achieved and their compare with the budget goals. In previous last few classes, we had seen the objectives of a budgetary control. So there are total 3 objectives of a budgetary control, that is planning, coordination and control. Then in the last class, we had seen advantages and the limitations of a budgetary control. So after that, today we are going to see the requirements of effective budgetary control system. So for a successful budgeting program that can be carried out only when there are certain fundamental conditions and attitudes are present. So these are following are the requirements of a good budgeting system. म्हणजे रिक्वायरमेंट काय आहेत, जर आपल्याला चांगल्या प्रकारची इफेक्टिव्ह बजेटिंग कंट्रोल सिस्टम जर राबवायची असेल, त्याचं काय गेलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन जे काही आहे किंवा त्याचं जे रेग्युलेशन जे काही आहे ते जर आपल्याला काय पाहिजे असेल, व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, जसं की दिलं तसं प्लॅन जसा आहे किंवा टार्गेट्स जसं आहे, आपला प्लॅन जसा आहे त्याच्यानुसार अकॉर्डिंगली दॅट जर व्हायचं असेल, देन त्याच्यासाठी काय काय आपल्याला गरजेच्या आहेत नेसेसरी थिंग्स, त्या आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायच्या आहेत. सो हिअर वी विल रिक्वायर कोऑपरेशन ऑफ अ टॉप मॅनेजमेंट. आपल्याला काय लागतं पहिल्यांदी, दॅट इज अ टॉप मॅनेजमेंट्स सपोर्ट्स, म्हणजे टॉप लेवलचे जे मॅनेजमेंट आहे त्यांचा आपल्याला सपोर्ट लागतो. सो बजेटिंग मस्ट हॅव दी कंप्लीट कोऑपरेशन ऑफ दी टॉप मॅनेजमेंट. बजेटिंगसाठी आपल्याला काय लागतं की टॉप मॅनेजमेंटचं पूर्णपणे सहकार्य लागतं. दिस रिक्वायर्स कमिटमेंट ऑफ दी टॉप मॅनेजमेंट टू दी बजेट आयडिया ॲज वेल ॲज टू दी प्रिन्सिपल्स अँड पॉलिसीज अंडरलाईंग इट. सो इट रिक्वायर्स दी सपोर्ट ऑफ हार्टेड सपोर्ट. ओके, हिअर सपोर्ट अँड अप्रूव्हल, म्हणजे त्यांचा काय लागतो, सपोर्ट लागतो. परत आपण ज्या काही न्यू थिंग्स आपण काय करू, इम्प्लिमेंट करू, त्याच्यासाठी त्यांचं काय लागतं तर कॉपरेशन लागतं. देन देअर इज अ स्पेसिफिक बजेट कमिटी इज ऑल्सो देअर. सो अ बजेट कमिटी हॅज टू बी एस्टॅब्लिश. दॅट बजेट कमिटी कन्सिस्ट दी बजेट डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड द एक्झिक्युटिव्ज ऑफ दी व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ दी ऑर्गनायझेशन फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ अ बजेट. बजेट कमिटीसुद्धा सेपरेट काय केली जाते तर अपॉइंट केली जाते. आणि बजेट कमिटीमध्ये कोण असतं तर बजेट डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड एक्झिक्युटिव्ज ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ दी ऑर्गनायझेशन फॉर दी सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ अ बजेट. Then second one is a specific and realistic targets. म्हणजे टार्गेट दिलं जातं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला, एखादं टार्गेट दिलं जातं की त्यांनी एवढी क्वांटिटीचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. बजेट हे काय असतं, पेपरवर्क असतो. फ्युचरमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्याचं आपण काय करतो, प्रेझेंटमध्ये, आत्ता पास्टमध्ये आधीच आपण त्याचं सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतो. सो हिअर स्पेसिफिक अँड रिअलिस्टिक टार्गेट्स म्हणजे काय की अचिवेबल टार्गेट्स जी काही आहेत ही असली पाहिजेत. मीन्स ते जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना त्यांना दिलेलं जे स्पेसिफिक टार्गेट आहे ते इझिली अचीव करता आलं पाहिजे. की असं होतं आहे कामा नये दॅट एम्प्लॉईज शुड बी गेट डिमोटिवेटेड बाय दी लोड्स ऑफ दी वर्क्स ऑर लोड्स ऑफ दी टार्गेट्स. देन इन consideration of organization structure. Okay, so this is the here
it is mentioned that is in consideration of organizational structure. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये ॲज पर दी बजेटिंग सगळे जे काही प्लॅन होत आहेत का नाही, मीन्स ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ईच मॅनेजर दॅट शुड बी इझिली आयडेंटिफाय अँड एस्टॅब्लिश. म्हणजे प्रत्येकांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी जी काही आहे, प्रत्येकाला दिलेली जी काही ऑथॉरिटी असते, म्हणजे त्यांना काय असते, ती पॉवर असते, त्याला दिलेली ती एखादी रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रत्येक मॅनेजरला. ओके, सो दॅट मॅनेजर दॅट शुड बी इझिली, त्यांनी ती काय केली पाहिजे, बजावली पाहिजे. त्यांना दिलेली जी काही जबाबदारी जी काही असते ती प्रत्येकाने काय केली पाहिजे, तर बजावली पाहिजे. देन हिअर creation of responsibility centers means the responsibility for the preparation of the budget estimates should rest on those executives who are responsible for the performance of the budget, and they should identify the divisional goals of that particular organization. So such an approach would guarantee to a certain extent the proper implementation of the program which is contained in the budget. आता इथे काय म्हटलेलं आहे, सेकंड पॉईंट नंतरचा जो पॉईंट आहे ते, तर क्रिएशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जी काही आहे बजेट प्रिपेअर करायची, बजेट म्हणजे काय, इट इज अन एस्टिमेट, ती प्रिपेअर आहे ती कोणावरती असली पाहिजे, की अशा एक्झिक्युटिव्सवरती की जे एक्झिक्युटिव्स ह्या बजेटच्या परफॉर्मन्समध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग फर्मचे जे एक्झिक्युटिव्स असतील ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, देन क्वालिटी अश्युरन्स ॲज अ क्वालिटी एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, असे जे लोक असतील ते ह्याच्यामध्ये काय असले पाहिजे, रिस्पॉन्सिबल असले पाहिजेत. अँड दे शूड आयडेंटिफाय द गोल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. Then participation by supervisors and employees. Of course, the supervisors which are there in that manufacturing unit and employees, without them this effective budget can't be possible. Without these managers, supervisors, employees, these three are the main of that following that effective budgeting controlling system. So that सुपरवायझर्स जे कोणी आहेत किंवा एम्प्लॉईज जे काही आहेत ते काय असले पाहिजेत, त्या ह्याच्यामध्ये बजेटिंग सिस्टममध्ये त्यांचे काय असले पाहिजे, तर प्रॉपरली इन्व्हॉल्वमेंट जी काही आहे ती असली पाहिजे. देन कंटिन्युअस बजेट एज्युकेशन. सो आता इथे कंटिन्युअस बजेटिंग एज्युकेशन म्हणजे काय, तर इन ऑर्डर टू अचीव दी सक्सेस ऑफ बजेटिंग, okay, that is the budgeting system. So it is important that budget education should be provided to those who are engaged in preparing the budget proposals. म्हणजे काय, तर आपल्याला इथे काय अचीव करायचं आहे, एखादी कुठलीही फर्म असेल त्या फर्मचा म्हणजे त्याची उन्नती होण्यासाठी, त्या फर्मला सक्सेस मिळण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर बजेट एज्युकेशन देणं. बजेट एज्युकेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू दोज, टू कोणाला, हू आर एंगेज इन प्रिपेअरिंग दी बजेट प्रपोजल्स, की जे बजेटचं हे प्रपोजल आहे ते काय करत असतात, प्रिपेअर करत असतात. सो बजेट एज्युकेशनमध्ये काय असतं, टू एक्सप्लेन दॅट एम्प्लॉईज अबाउट दी अंडरटेकिंग ऑन दी ऑब्जेक्टिव्स, देन पोटेन्शियल्स अँड टेक्निक्स ऑफ बजेटिंग. सो ते एम्प्लॉईज असतात त्यांना बजेटिंग एज्युकेशनमध्ये काय करायचं असतं, सो टू एक्सप्लेन अबाउट दी ऑब्जेक्टिव्स, पोटेन्शियल्स अँड टेक्निक्स ऑफ दी बजेटिंग थ्रू बाय ऑर्गनायझिंग दी सेमिनार्स, मीटिंग्स अँड कॉन्फरन्सेस. त्याच्यामधून त्यांना काय करायचं असतं, तर एक्सप्लेन करायचं असतं, एज्युकेशन जे काही आहे ते त्यांना प्रोव्हाइड करायचं असतं. अँड सी देअर शुड बी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड फीडबॅक सिस्टम. मीन्स फीडबॅक फ्रॉम दी कस्टमर्स, फीडबॅक फ्रॉम दी अदर वर्कर्स, और फीडबॅक फ्रॉम दी क्लायंट्सपासून, कस्टमर्सकडून काय घेतले पाहिजेत, की फीडबॅक घेतले पाहिजेत. एखादं प्रॉडक्ट असेल, कंपनीने एखादं प्रॉडक्ट न्यू लॉन्च केलेलं आहे, सो त्याच्याबद्दल पेशंटचे रिव्ह्यू काय असतील, मीन्स पीपल जे कंझ्युमर जो कोणी आहे, ग्राहक, उपभोक्ता जो कोणी आहे, तर त्याचं मत काय आहे, त्याला त्या प्रॉडक्ट रिलेटेड, त्याला फीडबॅक सिस्टम असं म्हणतात. सो
त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, त्या दोघांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन किंवा सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत कंपनीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट इज देअर, देन परचेस डिपार्टमेंट इज देअर, सेल्स डिपार्टमेंट्स इन देअर. सो for their every department, each and every department, there should be proper communication in between that departments and feedback system. Then flexibility, it's a level of activity, that different activities to check that whether it is going as per the budget, whether that system is going as per the plan of the budget or not, that should be that should be taken into the consideration in the requirement of a effective budgetary control system. That is the level of activity, different types of activities, that is seminars, meetings, conferences, that should be taken in that particular firm or organization. Then next is requirement, that is for the proper, that is the effective budgetary control system. It's a review of a budget estimates, review of a budget estimate. बजेट एस्टिमेट करतो आपण, म्हणजे काय करतो आपण, प्रेडिक्शन्स करत असतो. सो दॅट शुड बी डन बाय दी मॅनेजमेंट, दॅट इज बजेट कमिटी, बजेट डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, देन एक्झिक्युटिव्स ऑफ दी व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ दी organization. So all that there comes in the management, that is there should be a provision must be made for the comparison of a budgeted and actual results achieved at a frequent intervals. ओके, म्हणजे काय असलं पाहिजे, देअर शुड बी अ, म्हणजे जे बजेटिंग जे काही आहे, देअर शुड बी अ सेपरेट प्रोव्हिजन दॅट मस्ट बी मेड फॉर द कंपॅरिझन ऑफ अ बजेटेड आणि ॲक्च्युअल रिझल्ट. बजेट जे काही केलेलं आहे आपण आणि ॲक्च्युअल रिझल्ट काय आहेत आपल्याला अचीव केलेले, सो त्या दोघांमध्ये काय असलं पाहिजे, नेहमी कम्पॅरिझन झालं पाहिजे. आणि ते कोणी केलं पाहिजे, तर मॅनेजमेंट आहे, टॉप लेवलचे जे कोणी आहे त्यांनी केलं पाहिजे. अँड देअर शुड बी अ इमिडिएट and if suppose there is any unfavorable trends are detected, okay, means or suppose there is a deficiency or depreciation in between that, म्हणजे ॲक्च्युअल जे काही आहे, ॲक्च्युअल आपण केलेलं आणि जे बजेटमध्ये आहे त्याच्यामध्ये जर काही कमतरता असेल, तर त्याच्यावरती काही लगेच ॲक्शन्स ज्या काही आहेत, ह्या लगेच ॲक्शन्स, इमिडिएट ॲक्शन्स आहेत, ह्या घेता आल्या पाहिजेत. दॅट इमिडिएट रिमेडियल ॲक्शन मस्ट बी taken into the consideration. Then then along with that accurate accounting system should be there, means the accounting system in the business should be such that as to hold each part of the organization to its responsibility. So there should be an accurate accounting system must be present for the effective budgetary control system. So these are the some requirements for effective budgetary control system. That is, in that first one is the management supports, that is the head of the management, then chief executives, then executives of the various departments, that is the manufacturing department, then quality control department, quality assurance departments are there. So their support, then achievable targets, then organizational proper organizational structure, then responsible preparation by responsible executives, budget committee, then cost of the operation, that is the budget system should not cost more to operate than it is worth. So then reasonably attainable goods, म्हणजे काय तर बजेट फिगर्स शुड बी रिअलिस्टिक अँड रिप्रेझेंट रिजनेबली अटेनेबल गोल्स टू गेन दी मॅक्झिमम प्रॉफिट्स. म्हणजे काय तर जास्तीत जास्त प्रॉफिट्स जो काही आहे, जास्तीत जास्त नफा जो काही आहे, हा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, बजेट जी काही बजेटची फिगर आहे दॅट शुड बी प्रेझेंट रिअलिस्टिकली, मीन्स देअर शुड नॉट बी प्रोव्हाइड एनी फॉल्स स्टेटमेंट्स और एनी लॉंग स्टेटमेंट, और देअर शुड नॉट बी टू डू एनी illegal work, so that profits can be achieved here. Then
there is a responsibility of the supervisors and employees also. Then budget education should be given, effective communication and feedback system, feedback should be taken from the customers also. Then different types of the activities shall be carried out there in the organization. And review of the budget estimates, that is to tally whether it is as per going in the plan, should tally difference between, that is the actual and the budget prepare, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे that should be tally by the management, by the chief executive, by the managers, executives of by the executives of different departments. Okay, so these are the requirements for effective budgetary control system. So this is all about the today's lecture, that is the requirements for effective budgetary control system. So next class we will see, that is the classification of a budget. So it is according to the time factor, according to the flexibility factor, functional classification is there under that. Okay, so thank you so much for fully watching this video. Happy learning, stay safe.